शेतकरी मित्रांनो 2025ला जे काही नुकसान होत आहे त्या नुकसानाकडे पाहून पंचनामे झाल्यानंतर शासनाने जे काही पीक विमा आहे ते शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेलं आहे। कारण की शेतकरी मित्रांनो मूग उडीद हे पिकं तर गेलतेच, पण आता तुम्ही पाठीमागे पाहू शकता सोयाबीन सुद्धा जात आहे पाण्यामध्ये, संपूर्ण पाणी झालेलं सोयाबीनामध्ये। त्यामुळे सोयाबीनाचे बरेचसे नुकसान झालेले आहे। आपल्या महाराष्ट्र राज्यातीलच एकूण 92 लाख शेतकऱ्यांचे नुकसान झालेले। त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे नुकसान प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती आणेवारी आहे ते पण सांगणार आहे, संपूर्ण माहिती देणार आहे। पण त्याआधी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका। शेतकरी मित्रांनो समजत पहिला जिल्हा आहे तो म्हणजे की बीड, त्यानंतर सांगली, परभणी, धाराशिव, ठाणे। मित्रांनो धाराशिव परभणी असो, सांगली असो किंवा बीड असो, या जिल्ह्यातील नुकसान इतकं झालं की आपलं 50 पैशापेक्षा कमी आणेवारी आली आहे। आणि तुम्हाला माहीत आहे की 50 पैशापेक्षा जास्त आणेवारी आली की तुम्हाला 25% अग्रिमचा विमा मिळत असतो, आणि 50 पैशापेक्षा कमी आणेवारी आली तर तुम्हाला 45% पीक विमा मिळत असतो। अशा प्रकारची आणेवारी आलेली आहे। तर या जिल्ह्यातील आणेवारी ही 50 पैशापेक्षा कमी आहे, म्हणजेच की याचं नुकसान जास्तीत जास्त झालेलं आहे। त्यानंतर अमरावती, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, सातारा या जिल्ह्यातील बी शेतकऱ्यांना खूप जास्त नुकसान झालेलं आहे। आणि शासनानं जे काही पंचनामे चालू आहेत त्या पंचनाम्यातून हे दिसून आलेलं आहे की या जिल्ह्यातील बी आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आलेली आहे। आणि या जिल्ह्यातील बी हेक्टरी तुम्हाला 22,500 रुपये असे सोयाबीन कापूस हे काही नुकसान आहे त्याच्यावर पीक विमा मिळू शकतो। त्यात बुलढाणा, वाशिम, अकोला, जालना, हिंगोली तर शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील बी शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे। त्यानंतर हे वर्धा, धुळे, यवतमाळ, पुणे, लातूर, गडचिरोली, नंदुरबार, रायगड, सोलापूर, कोल्हापूर, भंडारा, गोंदिया म्हणजेच की राज्यातील 34 जिल्ह्यातील ही नुकसान झालेलं आहे शेतकरी मित्रांनो। त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याचं नाव घेतलेलं आहे मी, तरी पण सांगिततो राज्यातील 34 जिल्ह्याची जे काही शेतकरी आहेत त्यांचे नुकसान झालेले आणि 34 जिल्ह्यातील ही शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो। आणि त्यांनी जे काही पीक पाहणी केली ती पीक विमा भरला होता त्या आधारे शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचे पीक जमीनदोस्त झाले की कापणीपूर्वी नुकसान झाले का कापायच्या आधी नुकसान झाले हे पाहिल्यानंतर पंचनामा झाल्यानंतर तुम्हाला ही पीक विमा मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो हेक्टरी किती मिळणार हे पहा। हेक्टरी शेतकरी मित्रांनो 22,500 तर कमीत कमी 52,000 म्हणजेच की तुमची जमिनीतील जर तुमची जमीन खरडून गेली असेल, इतकं नुकसान झालं असेल, तुम्हाला पीक विमा जास्त मिळणार आहे। तुमची फळबाग असेल तर तुम्हाला पीक विमा जास्त मिळणार आहे, म्हणजेच की बागायती शेतीचा अलग पीक विमा मिळणार आहे, आपली फळबागाचा अलग मिळणार आहे आणि जिरायती शेतीचा अलग मिळणार आहे। अशा प्रकारे पीक विमा मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो हा लवकरात लवकर पीक विमा मिळणार आहे। पुढचे अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईकांना मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।